लग्नाच्या दिवशी नववधू माहेरघर सोडून सासरी जात असताना गाडीतून फुलांच्या माळांनी सजवून फुगे लावलेल्या त्या लक्ष्मीरूपी नववधूचे आपल्या सासरी स्वागत केले जाते। असेच काहीसे अनोखे स्वागत राहुरी तालुक्यात केलं गेलं, पण ते नववधूचं नव्हं तर चक्क नवजात बालिकेचं। राहुरी तालुक्यातल्या ग्रामीण भागातील तांदुळवाडी येथील शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय पेरणे यांची कन्या वृषाली हिचा विवाह एप्रिल 2017 मध्ये राहाता तालुक्यातल्या निर्मळ पिंपरी येथील सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब घोरपडे यांचे चिरंजीव संतोष यांच्याबरोबर झाला होता। दोन्ही परिवार सुशिक्षित असल्याने दोघे दाम्पत्य हे उच्च शिक्षित। ते नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक असल्याने समाजात असणारी सध्याची परिस्थिती जाणून होते। आपणास जर मुलगी झाली तर तिचे जंगी स्वागत करायचे असा दृढ निश्चयच या दाम्पत्यानं करून ठेवला आणि घडलेही तसेच। प्रेमाच्या या फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या जीवनरूपी वेलीवर एक सुंदर असं गोडसं कन्यारत्न उमललं आणि त्यांचं स्वप्न जणू सत्यात उतरलं। मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीचा मामा राहुल पेरणे यांनी प्रथम भाची झाल्याच्या आनंदात गावात पेढे वाटून आनंदोत्सव केला, तर दुसरीकडे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि परिचारिकांचा गुलाब पुष्प आणि श्रीफळ आणि पेढे भरून आपला आनंद द्विगुणित केला आणि आपल्या गोंडस भाचीला घरी घेऊन जाण्यासाठी आपली आलिशान चारचाकी गाडीला हार फुगे लावून सजवण्यात आली आणि आपल्या फुलासारख्या भाचीला फुलांच्या गाडीतून मोठ्या थाटामाटात गृहप्रवेश केला गेला। ग्रामीण भागात मुलीच्या जन्माच्या अशा प्रकारच्या स्तुत्य स्वागत उपक्रमाचे या पेरणे कुटुंबियांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे। दरम्यान मुलीच्याही वृषाली घोरपडे आणि शिवचरित्रकार असलेले मामा राहुल पेरणे यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली। संतोष घोरपडे, मी पिंपरीला सासर माझं आणि राहुरी स्टेशन माहेर। मी नोकरीनिमित्त आम्ही पुण्यात राहतो। तर आम्हाला पहिल्यापासूनच मुलीची हौस होती, म्हणजे असं काही नाही की मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे। आम्ही काही झालं तरी समाधानी होतो आणि मुलगी झाली तर यात आम्ही जास्त खुश झालो। आणि मुलगी आमच्यासाठी बर्फी नसून पेढा आहे असं तिच्या पप्पांचं म्हणणं होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पेढे वाटूनच आनंद व्यक्त केला। आणि स्त्री भ्रूण हत्या वगैरे हे ज्या काही गोष्टी आहे समाजात त्यांना विळखा घालून ही नवीन कल्पना इथे उदयास आली, ते माझ्या भावाचं सगळं श्रेय आहे। धन्यवाद। तसं बघितलं तर मी संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत असतो। हा विचारांचा जागर करताना माझी एक गोष्ट लक्षात आली की समाजामध्ये खरोखर स्त्रियांची संख्या खूप कमी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर करत असताना बरेच जण असं म्हणतात की अंधार झाला आहे, दिवा पाहिजे, पुन्हा एकदा या महाराष्ट्राला शिवबा पाहिजे। पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की शिवबा पाहण्यासाठी किंवा शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी खऱ्या अर्थानं जिजामाता जन्माला आले पाहिजे आणि जिजामाता जन्माला येण्यासाठी आपण काय करावं यासाठी मी विचार करत असताना माझ्या मनात एक संकल्पना आली आणि मी एक उपक्रम चालू केला। मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा संपूर्ण देशात असू द्या, ज्या ठिकाणी पहिली मुलगी जन्माला येईल तिचा वाढदिवस असेल किंवा बारशाचा कार्यक्रम असेल, त्यानिमित्त जर कोणी कार्यक्रम ठेवला तर तो कार्यक्रम मी मोफत करत असतो। आणि आत्ता 3 फेब्रुवारीला आमच्या घरचीच पर्वणी मला मिळाली। माझी बहीण लहानी बहीण तिला भाची झाली, मुलगी झाली आणि मला भाची झाली, याचा मला खूप आनंद झाला। आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रात प्रजेचा जनतेचा मुलगी झाली तर तिचं स्वागत करतो, आपल्या भाचीचं आपण स्वागत करावं। मग ते कसं करावं, मग याकरता मी संपूर्ण रात्रभर एक विचार केला आणि मग तो विचार करत असताना माझ्या मनामध्ये गाडी सजवण्याची एक संकल्पना आली आणि त्यानुसार मी संपूर्ण संकल्पना ही राबवली। आणि ही संकल्पना राबवत असताना मग आम्ही संपूर्ण गाडी सजवली, फुलांनी फुगे लावले। नंतर आई मला मामाच्या गावाला जायचं असं एक बॅनर तयार करून घेतला आणि त्यानंतर आम्ही डूस हॉस्पिटल इथे गेलो। तेथील सर्व डॉक्टरांना आम्ही गुलाब पुष्प दिलं, कारण की खऱ्या अर्थानं त्यांचं खूप अनमोल सहकार्य आम्हाला लाभलं आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सेवाही दिली। त्यामुळे त्यांचे उतराई होण्यासाठी आम्ही त्यांना ही फुलं आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार केला। त्याचप्रमाणे जे तिथं उपस्थित होते त्या सर्वांना आनंदाने आम्ही सांगितलं की आम्हाला मुलगी झाली आमच्या बहिणीला, तरी तुम्ही ज्या प्रकारे आम्ही स्वागत केलं त्या प्रकारे तुम्ही तिचं स्वागत निश्चित करा। तुम्हाला जर मुलगी झाली तर निश्चित तिचं स्वागत करायला पाहिजे। कोणी हिरमडून न जाता सगळ्यांनी मुलीचं जन्माचं स्वागत करावं आणि असं मला अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे निश्चितच हा बदल घडवल आणि हा बदल घडतोय आता। समाजामध्ये आज सुशिक्षित कुटुंब देखील वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा म्हणून टाच धरून बसते। त्यामुळे दिवसेंदिवस मुलीचा जन्मदर कमी होत चालला आहे। मुलीचा जन्मदर वाढावा म्हणून शासन विशेष प्रयत्न करते, पण शासनाच्या या प्रयत्नाला कितपत यश मिळतंय हे देखील आपण बघतोय। काही भागामध्ये एकाच मातेला जर अनेक वेळा जर मुली होत असेल तर त्या मातेचा छळ करून तिला संपवण्यापर्यंतच्या घटना घडतायत। दुसरीकडे मात्र या पेरणे कुटुंबियांनी मुलीच्या जन्माच्या केलेल्या स्वागत हे समाजास प्रेरणादायी ठरते। त्यामुळे या पेरणे कुटुंबियांचे विविध ठिकाणातून कौतुक केलं जाते। गोविंद फुनगे, यस 9 न्यूज, राहुरी।